एखाद्या मुलाचं लग्न होणार असेल, तर त्याला जी मुलगी बघितली जाते, अरेंज मॅरेजबद्दल आपण बोलूयात. तर ती कुठल्यातरी वेगळ्या घरात असते आणि मग ती इकडे येते. मग हे जे कनेक्शन आहे, हे कसं एक्झॅक्टली ठरतं? सोल कॉन्ट्रॅक्टनुसार. तुमचं जर कर्म आहे, हं. तर त्या व्यक्तीसोबत तुम्हाला त्याच नात्यात राहून ते पूर्ण करायचंय. मग ते लग्नानंतर तुमचं नातं बिघडेल, भांडण कराल रोज ओके. किंवा एकमेकाला कोऑपरेट करत छान आयुष्य जगाल. हे दोघांचं तुमचं कर्म काय बाकी आहे त्यावर मॅटर करतं. ओके. जसं आपण मगाशी म्हटलं, की तुमच्याशी संबंधित जेवढे दुसरे आत्मे आहेत, ते पण हां. त्या जन्मात येणार. येणार. करेक्ट. मग ते कुठेही वेगळ्या ठिकाणी असो, बरोबर भेटतात ते. म्हणून म्हटलं जातं, की लग्नाची गाठी वर बांधली जाते म्हणजेच त्याचा अर्थ हा असा असतो. ओके. कारण कर्माने जोडलेले आहे तुम्ही. ओके. जसं बघितलं असेल तुम्ही, की बऱ्याचदा लव्ह मॅरेज जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत सगळं नातं छान चाललंय हो. आणि जसं लग्न होतं एकदम सगळं टर्न होतं आणि भांडणं सुरू होतात. हो. कारण ॲक्चुअल त्यांचं कर्म जे आहे ते तिथून सुरू होतं. ओके. मग हे कर्मानेच क्लिअर करावं लागतं. ओके. तुमचं कर्म काय होतं, कुठल्या जन्मामध्ये काय हं. चुकलंय, त्याची माफी मागणं आहे. ओके. कारण जोपर्यंत आपण एखादा प्रॉब्लेम आहे हे मान्य करणार नाही, तोपर्यंत त्याच्यावर उपचार कसं करणार? हं. बरोबर. तर त्यानुसार उपाय दिले जातात आणि मग हळू-हळू तसं सॉर्ट आउट करत जावं लागतं.